मीटिंगला ये, तुला काय बोलायचं ते लिहून दे, मी देईन प्रेझेंटेशन, आय विल हँडल इट. आज मी सगळं ट्रान्सलेट करावं असं मी नाही सरांचं. मला हे सगळं कसं जमेल सर? तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी जागा घ्यायला निघालीस ना तू? बघते. लावण्य ती जरी ऑफिसमध्ये आली तरी इन्व्हेस्टर्सची आणि तिची भेट होऊ द्यायची की नाही हे तुझ्याच हातात आहे. काय म्हणायचं का तुम्हाला? इथे आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात तेव्हा मामा अर्णव आणि ईश्वरी या दोघांना विचारत असतात, अंजलीची तब्येत आता कशी आहे? रात्री तिला शांतपणे झोप लागली ना? आता बरी आहे ना ती? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा. नंतर अंजली ताईंना व्यवस्थित झोप लागली. मी आता त्यांचा नाश्ता त्यांच्या रूममध्येच पाठवलाय आणि त्या ताई त्यांना रूममध्येच नाश्ता घेऊन गेल्यात. त्यांना तिथेच नाश्ता करू दे आणि आराम करू दे, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की हे अगदी तू उत्तम केलंस की अंजलीला तिथे रूममध्येच नाश्ता पाठवलास. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव बोलण्याचा प्रयत्न करत नसतो, तो शांतपणे बसलेला असतो. मामा म्हणत असतात की अर्णव, मी काय म्हणतो, तू एकदा अंजलीच्या डॉक्टरांबरोबर बोलून घेतोस का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की अजून माझा आवाज बसलाय, आकाश बोलेल. तेव्हा इथे अर्णव खाणाखुणा करत असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे काय बोलतोयस तू? मला काही कळत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर म्हणतायत की त्यांचा आवाज अजून बसलाय, आकाश सर फोन करतील. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय रे अर्णव, अजून तुझा आवाज बसलेलाच आहे का? अरे मग काम कसा करशील आता? हे मला म्हणत होते की तुझा आवाज बसलाय म्हणून. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे काहीतरी उपाय करायचे ना, पाण्याच्या गुरल्या वगैरे करायच्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा अहो रात्रभर सर गरम पाण्याच्या गुरल्या करत होत्या, पण तरी सुद्धा त्यांचा आवाज परत आलाच नाहीये, अजून बसलाय त्यांचा आवाज. तेव्हा लावण्य आता त्यांचं बोलणं ऐकते. लावण्याला कळलेलं असतं की अर्णवचा आवाज बसलाय. ती लगेचच येते आणि म्हणते, काय यार मी हे काय ऐकते, तुझा आवाज बसलाय? तेव्हा इथे अर्णव तिला म्हणतो, हो माझा आवाज बसलाय. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, ए यार, अरे आज इतकी मोठी महत्वाची इन्व्हेस्टर्सची मीटिंग आहे. आपल्या सात्विक फॅशनचे सगळे डिपार्टमेंट्स इथे विंटर कलेक्शनच्या लॉन्चसाठी एकत्र जमणार आहेत आणि सगळं इथे फायनल झालेलं असताना अचानकपणे तुझा आवाज बसतो. आता तू हे सगळं हँडल कसं काय करणार आहे सांग बरं तू. तेव्हा इथे लावण्या खूपच जास्त पॅनिक झालेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा, लावण्य अगदी बरोबर बोलते. या मीटिंगसाठी तुझं असणं खूपच जास्त महत्त्वाचं होतं. प्रेझेंटेशन तुलाच द्यायचं होतं ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की तुम्ही शांत व्हा. तेव्हा लावण्य म्हणते, हे काय बोलतोयस तू यार? अरे आम्हाला कसं काय कळणार आहे तू काय बोलतोयस ते? तेव्हा अर्णव म्हणतो, तू पॅनिक नको होस, तू शांत हो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर असं म्हणतायत की तुम्ही शांत बसा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव म्हणत असतो की माझा आवाज बसलाय ना, मग माझा आवाज ईश्वरी तू होणार. मला जे बोलायचं आहे ते तू बोलायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नामुमकिन सर, नाही सर, मला जमणार नाहीये सर, तुम्ही इतकी मोठी जबाबदारी मला देऊ नका. नाही सर, मला नाहीच जमणार, प्लीज सर. तेव्हा मामा म्हणतात, अरे तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय? तुम्ही दोघे जण काय बोलताय? आम्हाला तरी कळू द्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा अर्णव सरांचं असं म्हणणं आहे की त्यांचा आवाज मी बनावं, प्रेझेंटेशन मी द्यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे लावण्य म्हणते, व्हॉट, हे काय बोलतोयस तू यार? प्रेझेंटेशन या ईश्वरीला द्यायला सांगतोयस तू? अरे तिला जमणार तरी आहे का? तेव्हा मामा म्हणतात, अरे अर्णव तू अगदी बरोबर बोलतोयस. कालपासून मी बघतोय ना, तुला जे काही बोलायचं आहे ते ईश्वरी अगदी उत्तम ओळखते. ती प्रेझेंटेशन छान देऊ शकते. तेव्हा इथे मामा म्हणतात, मग काय, त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, खरंच मला नाही जमणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की ईश्वरी, याच्यामध्ये एवढं काही अवघड नाहीये. दादा तुला सांगेल, ते फक्त तुला व्यवस्थितरित्या बोलायचं आहे. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की हे काय बोलतोयस तू आकाश? तिथे इन्व्हेस्टर्सची मीटिंग आहे, इट्स नॉट अ जोक. हे दोघे जण काय तिथे दमशेराच खेळत बसणार आहेस? अर्णवने इथे बोलायचं, ईश्वरीने ऐकायचं, असं तिथे प्रेझेंटेशन होणार आहे का? तू एक काम कर अर्णव, तू एका पेजवरती सगळं काही तू मला लिहून दे, मुद्दे वगैरे लिहून दे, प्रेझेंटेशन मी देईन. तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं काही हँडल करेन, असं इथे लावण्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू काही करू नकोस, माझा मी सिंदूरवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला नाही जमणार. तरी सुद्धा अर्णव म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू हे प्रेझेंटेशन करशील. तेव्हा इथे आता राकेशने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. राकेश म्हणतो, चला हे सगळं ठीकच आहे, अर्णवचा ईश्वरीवरती खूप विश्वास आहे ना,
मग ईश्वरीने जर अर्णवचा विश्वास मोडला तर त्याच्या मनातून ईश्वरी कायमची उतरेल असं राकेशला वाटत असतं. आता काहीही झालं तरी ईश्वरी प्रेझेंटेशन देता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी देवी आईच्या समोर आलेली असते आणि ती म्हणत असते की देवी आई, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे अर्णव सरांचा आवाज बसलाय. माझ्यामुळे नकळतपणे का होईना पण अर्णव सरांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि आता त्यांनी प्रेझेंटेशन मला द्यायला सांगितले. पण देवी आई, हे सगळं मला कसं काय जमणार आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या आईला फोन करते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ईशू, अगं बोल ना बाळा, कशी आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई, इथे खूप मोठी गडबड झाली आहे. अगं अर्णव सरांना लिलीच्या फुलांची एलर्जी आहे आणि मी त्यांच्यासाठी तीच फुलं ऑर्डर केली होती आणि त्याच्यामुळे आता त्यांचा आवाज बसलाय. आज त्यांचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे पण त्यांना बोलताच येत नाहीये त्यांचा आवाज बसल्यामुळे. आई, जेव्हा बाबांचा आवाज बसायचा तेव्हा तू त्यांना कुठला काढा करून द्यायचीस ते प्लीज सांगतेस का मला? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं सांगते ना, तू एक काम कर, मध, लवंग आणि ती अजून काही गोष्टींची नावं घेते आणि म्हणते की ह्या सगळ्या जिन्नस घरामध्ये आहेत का, आणि नसतील तर लवकरात लवकर मागून घे आणि एक काम कर, 3 ग्लास पाण्यामध्ये हे सगळं उकळायला ठेव आणि मग 3 ग्लास पाणी हे उकळून उकळून तुला 1 ग्लास पाणी करायचं आहे आणि मग ते थंड करून गाळून तुला अर्णवला प्यायला द्यायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, हा काढा मी तयार करते. आणि ईश्वरी म्हणते की देवी आई, या काढ्याने तरी अर्णव सरांचा आवाज परत येऊ दे. तेव्हा इथे लावण्या आणि वल्लरी दोघी जणी येतात आणि ईश्वरीला घेराव घालतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते, आता काहीही केलंस ना तरी सुद्धा अर्णवचा आवाज काही लवकर परत येणार नाहीये. सगळा घोळ घालून ठेवलायस तू. कळते का तुझ्यामुळे किती मोठं नुकसान होणार आहे अर्णवचं? अगं लग्न झाल्यानंतर इथे बायको नवऱ्याला कशा पद्धतीने खड्ड्यात पाडते ना, हे तुझ्याकडे बघून शिकावं माणसाने. हे तू सिद्ध करून दाखवलंस. लग्न झाल्यानंतर अर्णव खड्ड्यात तर पडलाय ना. तेव्हा इथे लावण्य म्हणते, आणि काय ग, तू प्रेझेंटेशन देणार, तू आवाज देणार, माझी बरोबरी तू करणार आहेस का? काय कळतं का तुला बिझनेस मधलं? काय कळतो तुला बिझनेस? तेव्हा तुला हे सगळं जमणार आहे? एआरचा खूप विश्वास आहे ना तुझ्यावरती. जेव्हा इन्व्हेस्टरच्या समोर तुझी बोलती बंद होईल आणि जेव्हा तू एआरचं करोडोंचं नुकसान करशील ना, तेव्हा त्याला कळेल की तो काय करण्याचा प्रयत्न करतोय ते. कळलं का तुला? तेव्हा इथे लावण्य आणि वल्लरी दोघी जणी आता चिडूनच बाहेर निघून येतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की देवी आई, आता तर मला खूपच जास्त भीती वाटते की इथे माझ्यामुळे अर्णव सरांचं जास्तीचं नुकसान झालं तर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य एकटीच येऊन बाहेर उभी राहिलेली असते. खूप चिडचिड करत असते. लावण्य म्हणत असते की ती मिडल क्लास ईश्वरी माझी बरोबरी करणार? काय कळतं काय तिला बिझनेस मधलं? प्रेझेंटेशन देणं काय खाण्याचं काम आहे का? असं इथे आता लावण्य म्हणत असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश लावण्याला म्हणत असतो की काय लावण्य, खूपच जास्त टेन्शन मध्ये दिसतेस. काय झालं? मी तुझी काही हेल्प करू शकतो का तुझं टेन्शन दूर करण्यासाठी? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, जीज, मी काय करू ना मला कळत नाहीये. म्हणजे आता एआरचा आवाज बंद झालाय तर प्रेझेंटेशन मी करते असं म्हणाले तर त्याचा त्या मिडल क्लास ईश्वरीवरती खूपच जास्त विश्वास आहे. प्रेझेंटेशन ती देईल, ती माझा आवाज बनेल असं वाटतंय त्याला. आता तुम्ही सांगा जीज, तिला बिझनेस मधलं एवढं काय कळतं? तिला माझी बरोबरी करायची आहे का? आता घरामध्ये तर सतत त्याच्या मागे पुढे करतच असते. आता त्या ईश्वरीला ऑफिसमध्ये माझ्या स्पेसमध्ये यायचं आहे, माझ्या स्पेसमध्ये तिला इंटरफेअरिंग करायचं आहे आणि ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघ लावण्या, तुला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला. बरोबर बोलतेस तू. त्या ईश्वरीला काय कळते बिझनेस मधलं? आणि आता ऑफिसची स्पेस ही तुझी आहे असं तुझं म्हणणं आहे आणि प्रेझेंटेशन सुद्धा तुलाच द्यायचं आहे. मग एक काम कर ना, ऑफिसमध्ये इन्व्हेस्टर्स आणि ईश्वरी या दोघांची भेटच होऊ देऊ नकोस. मग बघ सगळं काही तुझ्या मनासारखं होतंय. ईश्वरी अर्णवच्या मनातून एका मिनिटामध्ये उतरते की नाही बघच तू. तेव्हा लावण्य म्हणते, म्हणजे नक्की मला काय करायचंय? तेव्हा राकेश म्हणतो, एक काम कर, मी जसं सांगतो ना तसं सगळं कर. राकेशने आता लावण्याला प्लॅन समजावून सांगितलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव रूम मध्ये काम करत बसलेला असतो. तेव्हा तिथे ईश्वरी येते आणि म्हणते, सर हे घ्या काढा घ्या सर. तेव्हा अर्णव म्हणतो, कसला काढा? मला नको. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज काढा घ्या ना, तुमचा आवाज परत येईल सर. तेव्हा इथे अर्णव आता फक्त एक सिप घेतो आणि कडू लागतो तेव्हा तो लगेच उठून उभा राहतो आणि म्हणतो, नको नको, मला काढा नको, खूपच जास्त कडू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो प्लीज, हा काढा जर तुम्ही प्यायलात ना तर तुमचा आवाज लगेच परत येईल. एकदम जालिम काढा आहे हा, आईने सांगितलंय मला.
तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्लीज घ्या ना काढा. तेव्हा अर्णव नकोच म्हणत असतो, खूप कडू आहे असं म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला बरं व्हायचंय ना, मग हा काढा प्या बरं. तेव्हा अर्णव नखरे करत असताना ईश्वरी म्हणते सर लहानपणी जेव्हा आम्ही औषधं घेत नव्हतो ना, काढा वगैरे पीत नव्हतो, तेव्हा आमची आई एक जालीम उपाय करायची आणि मग त्यानंतर आम्ही लगेचच काढा पिऊन टाकायचो. तेव्हा अर्णव म्हणतो कसं काय. तेव्हा ईश्वरी म्हणते सर डोळे बंद करा ना, मग बघा मी काय करते. तेव्हा अर्णवने डोळे बंद केल्यानंतर ईश्वरी लगेच त्याचं नाक दाबते आणि तोंडामध्ये आता जबरदस्तीने काढा ओतायला सुरुवात करते. तेव्हा इथे निम्म काढा अर्णव आता प्यायलेला असतो. तेव्हा तो म्हणतो बास बास झालं, आता मला काहीही नकोय, चल तू सुद्धा तयार हो, आता ऑफिसला जायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्लीज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते सर मला प्रेझेंटेशन द्यायला खरंच नाही जमणार. अहो मी इतकं महत्त्वाचं काम, जबाबदारीचं काम आधी कधी केलेलं नाही हो सर, प्लीज तुम्ही इतकी मोठी जबाबदारी मला तरी देऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो तू करशील, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणत असतो की दादा अरे तयार झालास का, आत्ताच लावण्याचा फोन आला होता, इन्व्हेस्टर्स निघालेत, आपल्याला सुद्धा ऑफिसला पोचायला हवं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ईश्वरी तू सुद्धा तयार हो, आपण एकत्र जाऊया. तेव्हा इथे अर्णव म्हणतो तू गाडी जवळ ये, आम्ही तुझी वाट बघतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो सर तुम्ही पुढे व्हा, मी लगेचच येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव त्याचबरोबर ईश्वरी, आकाश, लावण्या सगळेजण ऑफिसमध्ये जमलेले असतात. तेव्हा ईश्वरी प्रेझेंटेशन बद्दल माहिती देत असते, इन्व्हेस्टर्सच्या काय आयडिया आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्याबद्दल ती आता अर्णवला व्यवस्थित माहिती देत असताना ईश्वरी अर्णवच्या बाजूला उभी राहिलेली असते. तेव्हा इथे लावण्य मुद्दामूनच म्हणते की यार हे काय लागले तुझ्या ब्लेझरला, आणि ती स्वतःच्या हाताने आता क्लीन करत असते. तेव्हा इथे लावण्य आता मुद्दामून अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट ईश्वरीला कळत असते. तेव्हा ईश्वरीला वाईट वाटत असतं पण ती इग्नोर करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लावण्य म्हणत असते की ईश्वरी कसं आहे ना, मी जरा इथे महत्त्वाची कामं करते, तुला इथे बसायला जागा सुद्धा नाहीये, तू एक काम करतेस का, तू जरा दूर कुठेतरी जाऊन उभी राहतेस का प्लीज, मला थोडं डिस्टर्ब होतंय. तेव्हा इथे लावण्य म्हणते ठीक आहे मी दूर जाऊन उभी राहते. त्यानंतर इथे ईश्वरी आता अर्णवच्या आईची जिथे मशीन असते तिथे उभी राहिलेली असते आणि ती अर्णव आणि लावण्य या दोघांना आता एकत्र बघत असते. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते की ही लावण्य अर्णव सरांच्या जरा जास्तच जवळ करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे खरं तर ती हे सगळं मुद्दामून करते माहितीये मला, पण आज मला इतका राग काय येतोय अर्णव सर आणि लावण्य या दोघांना एकत्र बघून आज मला इतका जास्त राग काय येतोय माझं मलाच कळत नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव इथे ईश्वरीला म्हणतो की तू इकडे ये, आणि ईश्वरी म्हणते काय सर काय बोलताय तुम्ही. तेव्हा अर्णव तिला खुणावतो आणि म्हणतो की तू एक काम कर, कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बस, इन्व्हेस्टर्स आता येतीलच ना, तू तिथे जाऊन बस. तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा मी जाऊन कॉन्फरन्स रूम मध्ये बसू का, ठीक आहे सर. तेव्हा लावण्य म्हणते कशाला, आता इथे इन्व्हेस्टर्स येणार आहेत, प्रेझेंटेशन होणार आहे, तर आपला स्टाफ कॉन्फरन्स रूम नीट करत असतील ना, सगळी तयारी करून ठेवत असतील, तेव्हा तू एक काम कर ना ईश्वरी, तू गेस्ट रूम मध्ये जाऊन बस. तेव्हा ईश्वरी म्हणते गेस्ट रूम मध्ये का. तेव्हा लावण्य म्हणते कसं आहे ना, गेस्ट रूम मध्ये आपले सगळे गेस्ट येतील ना आता, इन्व्हेस्टर्स वगैरे, तेव्हा ते आल्यानंतर तू त्यांना छान पद्धतीने ग्रीट कर, त्यांना इथे छान आता वाटेल असं काहीतरी कर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते लावण्य मॅडम असं काय करताय तुम्ही, अहो इन्व्हेस्टर्सला मी ओळखते तरी का, इन्व्हेस्टर्सला तुम्ही ओळखता, मग माझ्यापेक्षा तुम्ही छान पद्धतीने त्यांना ग्रीट करू शकाल ना, मग तुम्ही पण चला माझ्या बरोबर. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की जा तू सुद्धा तिच्या बरोबर जा. तेव्हा लावण्य म्हणते हो ठीक आहे अर्णव मी थांबते तुझ्यासोबत, मी थांबते. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर तुम्हाला थांबायला सांगत नाहीये, सर म्हणतायत की तू सुद्धा तिच्या बरोबर इथे गेस्ट रूम मध्ये जा, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर चला, असं इथे अर्णव सरांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की येताय ना लावण्य मॅडम. लावण्य म्हणते हो ठीक आहे चल ना मी पण येते तुझ्या बरोबर. तेव्हा इथे लावण्य आणि ईश्वरी गेस्ट रूम कडे आता जात असतात. तेव्हा लावण्य जाता जाता इथे स्पॅमला मेसेज करते की मी ईश्वरीला इथे आता नवीन गेस्ट रूम कडे घेऊन जाते, एकदा का ती आतमध्ये गेली की दरवाजा बाहेरून लॉक करून घ्यायचा, कळलं तुला. तेव्हा इथे स्पॅम म्हणते ठीक आहे, आणि तेवढ्यातच इथे आता डोअर जवळ गेल्यानंतर बरोबर त्याच वेळेला लावण्याला इन्व्हेस्टरचा फोन येतो आणि ती आता फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता गेस्ट रूमचा दरवाजा उघडते आणि ती आतमध्ये एंटर करते. तेव्हा इथे ईश्वरी आता गेस्ट रूम मध्ये गेल्यानंतर स्पॅम बाहेरून येते आणि लगेच दरवाजा बंद करून इथे लॉक सुद्धा करून टाकते. तेव्हा ईश्वरी म्हणते कोण आहे बाहेर, कोणी दरवाजा बंद केला, हे बघा मी आतमध्ये आहे, कोणी दरवाजा बंद केला. तेव्हा लावण्य म्हणते स्पॅम
काही झालं तरी सुद्धा हा दरवाजा उघडायचा नाहीये, इकडे कुणाला फिरकू सुद्धा देऊ नकोस, असं लावण्याने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याने सगळी आता प्रेझेंटेशनची तयारी करून ठेवलेली असते. इथे ईश्वरीला गेस्ट रूम मध्ये तिने बंद सुद्धा करून ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे आकाश आणि अर्णव दोघे जण कॉन्फरन्स रूम मध्ये येतात. तेव्हा अर्णव विचारतो की इथे ईश्वरी कुठे? तेव्हा आकाश म्हणतो, दादा मला पण माहिती नाहीये ईश्वरी कुठे आहे ते. लावण्याला सुद्धा विचारलं जातं. तेव्हा लावण्य म्हणते, यार अरे गेस्ट रूम पर्यंत आम्ही दोघी जणी सोबतच होतो, पण त्यानंतर मला महत्वाचा कॉल आला म्हणून मला बाजूला जावं लागलं आणि त्यानंतर ईश्वरी कुठे गेली मला नाही माहिती, खरंच मला माहिती नाहीये. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आता कधी इन्व्हेस्टर्स येतील आणि आता प्रेझेंटेशनला सुरुवात होईल आणि बरोबर आताच कुठे बरं गेली असेल ईश्वरी अचानकपणे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर कुठे आहेस तू? आता खरं तर तू इथे असायला हवी होतीस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो की मी लावण्या ईश्वरीला बघून येतो. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, यार आता तू कुठे जाणार आहेस तिला बघायला? आता महत्वाची तुझी मीटिंग सुरू होणार आहे आणि ती टाकून तू आता ईश्वरीला शोधायला जाणार आहेस का? आणि ती कुठे आहे कुठे नाही आपल्याला काही माहिती तरी आहे का? हे बघ आता इन्व्हेस्टर्स कधी येतील, तू इथे नसशील ना तर ते ऑफेंड होतील. तेव्हा तू एक काम कर, तू आकाशला पाठव आणि तू इथे आता इन्व्हेस्टर्ससाठी थांब. तेव्हा प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता अर्णव म्हणत असतो की जा बरं तू जरा बघ कुठे आहे आकाश ईश्वरी. तेव्हा आकाश म्हणतो, हो दादा मी येतो बघून. त्यानंतर इथे लावण्य म्हणत असते, यार इतकी मोठी जबाबदारी तू आता ईश्वरीला दिली होतीस, ती ईश्वरीला आता झेपली नसेल आणि कदाचित ती पळून गेली असेल. भावनेच्या भरात मगाशी तिने होकार दिला होता, पण आता कदाचित ती पळून गेली असेल, तिला काही जमणार नाहीये ना म्हणून. तेव्हा इथे अर्णव फोन करत असतो आणि म्हणत असतो की नाही, ईश्वरी पळून जाणाऱ्यातली तर अजिबातच नाहीये. तेव्हा इथे आकाश आता ईश्वरीचा फोन बघतो, तो केबिन मध्येच वाजत असतो. आकाश म्हणतो की फोन तर इथे आहे, मग ईश्वरी कुठे गेली असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, गणू बाप्पा अर्णव सरांचं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, मला त्यांनी जबाबदारी दिली आणि मी इथे अडकले. तर इथे आता ईश्वरी नसल्यामुळे अर्णव खाणाखुणा करत असतो. तेव्हा इन्व्हेस्टर्स म्हणत असतात, हे काय बोलताय तुम्ही अर्णव राजेश शिर्के? हे बघा तुम्ही जे काय बोलताय ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, आपण इथेच थांबलेलं बरं, असे इन्व्हेस्टर अर्णवला म्हणत असतात.